म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये. जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता. मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो. पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही. जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहतो. सर्व पुण्यावर येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे. पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत. पण मुळात हाच प्रश्न आहे. जे जातात त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे. जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते त्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत. अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कशा बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, दोन तृतीयांश पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे. हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये. हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे. सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षांना काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. सुनील शिंदे असं म्हणतात. मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजतंय त्यांना हे कळतंय. जे कोणाला माहिती आहे. सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, तुमच्या विरोधातील उमेदवार असतील. अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी. म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात. महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं. आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच. आणि आज मी परत एकदा विचारतो, या देशातली लोक हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत. आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना, संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर. कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे. आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो की ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. त्याच्यात आम्ही पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना, खालचे 130 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? त्या सत्तेपासून दूर ठेवलं जातं का? तुम्हाला बाहेरचे लोक लागतात, एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची. वरळी पुढचे आमच्या तिकडचे 2019ला पहिली सर्वात संधी तर आपण सचिन अहिरांना दिली होती. सुनील शिंदे असताना पहिली आमदारकी त्यांना दिली. नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली. अरे वरळीच असून तुम्ही अशा सचिन अहिरांना पण बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचं असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा, या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळलं नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. सुनील शिंदे सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय. सुनील शिंदे तुम्हाला काहीच समजत का? त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान पदासाठीची काळजी काय घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहिती नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय?
मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना, नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळाले ते भाजपाला बदलायचे. लालबाग गड राहणार. सुरुवात दिसणार की नाही, कारण का ते तुमच्या घरातच बसले. वैभवजी तुम्ही पण या सोबत. उसी को चुन कराए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है किसी देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो सीजीआई साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो टीएमसी के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. आपके करीबियों में से सचिन एकनाथ शिंदे जी की ओर से ऐसा लग रहा है. देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंखों को छाटा जाए. ऐसा क्यों लग रहा है आपको? ऐसा क्यों लग रहा है? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? नहीं पापा, आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. सचिन रमेश राणे ये भी कह रहे हैं आपकी बेहद करीबियों में से हैं, वृद्धाश्रम में जाना चाहिए. आपकी बेहद करीबियों एक्चुअली को मैं ध्यान नहीं देता. आप अपने वो करीबियों बीएमसी का काम है, वो देख लेगी. आप अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये विपक्ष है आरोप लगा रहे भाई किसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. देखिए, करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं. वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में. अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने एनजीओ की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को बीएसटी की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहने चाहिए. और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर के सचिवालय ने आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि इस रीजन की वजह से वो क्या है switch कर रहे कि हैं sides? जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है, तो क्या रीजन देंगे? आइए चलो चर्चा करते हैं. यहाँ क्या हमने कम दिया? बुलाइए. आप भी, मैं तो यही खड़ा हूँ. नेताओं की परख में कहीं आप लोग शामिल रहेंगे? शायद हो सकती है, क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है. लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उसमें हम अंधविश्वास करते हैं. आदित्य जी 2019 की आप हिंदी का बोल रहे हिंदी से हिंदी में लगा है. क्या सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं कि बिल्कुल, 2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है. जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा और वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं. आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहां के मास्टर प्लान से छेड़छाड़ करें और वहां भ्रष्टाचार करें. आज ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं या भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ. मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछे अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया. आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं. तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार का आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है, वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए. क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछना दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बता रहे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी. 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे? आप जहां से बोलो वहीं से लड़ूंगे. बनारस से हो तो बनारस से लड़ूंगे. सत्ताधारी करूँ लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा गढ़ है. और आप देखोगे
देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं। मी त्यांच्याच मुलीला एनजीओचा जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे, भावाला मी बीएससीची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे युनियनचे अध्यक्ष आहेत, मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता, मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहतो। तुमच्यासाठी मोठं आव्हान म्हणतात. आणि सर्व पुण्यावरून येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे, पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत। पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जातात त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे। जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते त्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कशा बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडं खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे। हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे। हिंदी में जाने से सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षांना काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात। मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजतंय त्यांना हे कळतंय, जे कोणाला माहिती नाही। सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, ऑर्डरीमधून तुमच्या विरोधातील उमेदवार असतील का? अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत, असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। आणि आज मी परत एकदा विचारतो, या देशातली लोक हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत। आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर, कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो की ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, त्याच्यात आम्ही पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना, खालती 130 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? का सत्तेपासून दूर ठेवलं जातं? का तुम्हाला बाहेरचे लोक लागतात? एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल। शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे. वरली पुढचे आमचे तिकडचे प्रश्न आहे मला, तुम्ही म्हणतात 2019ला पहिली सर्वात संधी तर आपण सचिन अहिरांना दिली होती, सुनील शिंदे असताना पहिली आमदारकी त्यांना दिली, त्या ठिकाणी नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली। पण सचिन अरे वरळीच असून तुम्ही असे सचिन अहिरांना पण बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला। आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले। आम्ही शब्द पाळणारे आहोत। तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये। आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो। तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये, तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे। सुनील शिंदे सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय। सुनील शिंदे तुम्हाला ते काहीच सांगतात का? आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। केली जाते पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे। जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे।
तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहित नाही, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळालेले ते भाजपाला बदलायचे. गड राहणार. दिसणार की नाही, कारण का ते तुमच्या घरातच बसले. वैभवजी तुम्ही पण यासोबत. नॉमिनेशन टाइगर हे सबसे भारी नतीजा अस्तित्व आहे. कहा जा रहा है कि वो 2022 में शिवसेना का जो बलिस्तान है उसी पर चुन कर आए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो सीजीआई साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो टीएमसी के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. आपके रिव्यू में से सचिन एकनाथ शिंदे जी की ओर से ऐसा लग रहा है. देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंखों को छाटा जाए. ऐसा क्यों लग रहा है आपको? ऐसा क्यों लग रहा है ना? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? नहीं नहीं, जो बात आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. सचिन रमेश राणे ये भी कह रहे हैं आपकी कि बहस का रिव्यू कैसे है? वृद्धाश्रम में जाना चाहिए. आपकी बहस का रिव्यू एक्चुअली को मैं ध्यान नहीं देता. आप अपने करीबियों वो बीएमसी का काम है, वो देख लेंगे. आप अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये विपक्ष है आरोप लगा रहा है भाई किसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. देखिए, करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं. वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में. अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने एनजीओ की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को बीएसटी की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहने चाहिए. और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर के सचिवालय ने आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि इस रीजन की वजह से वो क्या है कि जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है, तो क्या रीजन देंगे? आइए चलो चर्चा करते हैं. यहाँ क्या हमने कम दिया? बुलाइए. अभी मैं तो यही खड़ा हूँ. नेताओं की फर्क में कहीं आप लोग की शामिल रह गई. शायद हो सकती है, क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है. लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उसमें हम अंधविश्वास करते हैं. आदित्य जी 2029 की आप हिंदी का बोल रहे हिंदी से हो? तो हिंदी में लगा. क्या सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं कि बिल्कुल, 2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है. जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा और वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं. आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहां के मास्टर प्लान से छेड़छाड़ करें और वहां भ्रष्टाचार करें. आज ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं या भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ. मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछे अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया. आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं. तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार के आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है,
वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए। क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछने दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बता थे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी। 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे। आप जहां से बोलो वहीं से लड़ूंगे। बनारस से हो तो बनारस से लड़ूंगे। सत्ताधाऱ्यांकडून लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा घर है। और आप देखोगे देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं। मी त्यांच्याच मुलीला एनजीओचा जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे, भावाला आम्ही बीएससी ची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे युनियनचे अध्यक्ष आहेत। मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहतो। तुमच्यासाठी मोठं आव्हान आणि परवा पुण्यावरून येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे। पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलतायत। पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जातात त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे। जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते त्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कशा बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचंय, तुम्ही त्यांच्यासोबत कशा बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे। हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे। हिंदी में जानना सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षांना काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात। मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि ज्यांना ज्यांना समजतंय त्यांना हे कळतंय। जे कोणाला माहिती नाही, सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे, ऑर्डरीमधून तुमच्या विरोधातील उमेदवार असतील का? अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। आणि आज मी परत एकदा विचारतो, या देशातली लोक हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत। आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर, कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो की ऑपरेशन टायगर नाही, तो ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे। त्याच्यात आम्ही पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना खालती 130-136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? त्या सत्तेपासून दूर ठेवलं जातं का? तुम्हाला बाहेरचे लोक लागतात, एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल। शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का? वरळी पुढचे आमच्या तिकडचे प्रश्न मला, तुम्ही म्हणतात 2019ला पहिली सर्वात संधी तर आपण सचिन अहिरांना दिली होती, सुनील शिंदे असताना पहिली आमदारकी त्यांना दिली, त्या ठिकाणी नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली। पण सचिन अरे वरळीच असून तुम्ही असे सचिन अहिरांना पण बघा, ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला। आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचा असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले। आम्ही शब्द पाळणारे आहोत। तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये। आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो।
तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. सुनील शिंदे सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय. आदित्यजी, सुनील शिंदे तुम्हाला सुद्धा मी अनेक सांगतो का आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केली जाते पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच भाजपकडून. काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहिती आहे, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळाले ते भाजपाला बदलायचे. गड राहणार. दिसणार की नाही, कारण का ते तुमच्या घरातच बसले. वैभवजी तुम्ही पण यासोबत आदित्य जी, टायगर हे सबसे झालेलं अस्तित्व आहे. कहा जा रहा है कि वो 2022 में शिवसेना का जो बलुस्तान है उसी को चुन कर आए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है किसी देखिए एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो सीजीआई साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो टीएमसी के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. आपके बीजेपी रिव्यू में से सचिन एकनाथ शिंदे जी की ओर से ऐसा लग रहा है. देखो ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंखों को छाटा जाए. ऐसा क्यों लग रहा है आपको? ऐसा क्यों लग रहा है ना? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? नहीं पापा, आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद यानी ये शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. सचिन नितेश राणे ये भी कह रहे हैं आपकी बेहद करीबियों में से हैं, वृद्धाश्रम में जाना चाहिए. आपकी बेहद करीबियों में से एक्चुअली को मैं ध्यान नहीं देता. आप अपने करीबियों वो बीएमसी का काम है, वो देख लेगी. आप अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये विपक्ष है आरोप लगा रहा है भाई किसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. देखिए करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं. वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में. अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने एनजीओ की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को बीएसटी की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहने चाहिए. और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर के सचिवालय में आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि इस रीजन की वजह से वो क्या switch है कर रहे कि हैं sides? जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है, तो क्या रीजन देंगे? आइए चलो चर्चा करते हैं. यहाँ क्या हमने कम दिया? बुलाइए आप भी, मैं तो यही खड़ा हूँ. नेताओं की फर्क में कहीं आप लोग शामिल रह गए. शायद हो सकती है क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है. लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उसमें हम अंधविश्वास करते हैं. आदित्य जी 2019 की आप हिंदी का बोल रहे हैं? हिंदीच येते. तो हिंदी में लगा है. क्या सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं? बिल्कुल 2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है. जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा और वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं. आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहां के मास्टर प्लान से छेड़छाड़ करें और वहां भ्रष्टाचार करें. आज
ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं या भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ। मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछे अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया। आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं। तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार का आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है, वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए। क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछने दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बता रहे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी। 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे। आप जहां से बोलो वहीं से लड़ूंगे। बनारस से हो तो बनारस से लड़ूंगे। सत्ताधाऱ्यांकडून लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा घर है। और आप देखोगे देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं। मी त्यांच्याच मुलीला एनजीओच्या जे काही कोटा असतो त्याच्यातून प्रभाग समिती दिलेली आहे, भावाला मी बीएससी ची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे। एवढं सगळं होऊन देखील बीएससी तर आहेच, बीएससीचे युनियनचे अध्यक्ष आहेत, मग अजून तुम्हाला काय पाहिजे हा एक प्रश्न पडतोच। म्हणजे आम्ही काही कमी दिलं का? तसं नाहीये। जे काही इतर बोंबलत असतात की भेटत नव्हतं तसंही होतं का? तर रोज तुमचे माझ्यासोबत फोटो आहेत, रोज येता जाताना भेटता। मग अजून काय करायचं तुमच्यासाठी? रोज काय तुमच्या आरत्या करायच्या का? हाच एक प्रश्न पडतो। पण कोणी येण्याने कोणी जाण्याने काही फरक पडत नाही। जो बालेकिल्ला आहे तो तसाच राहतो। तुमच्यासाठी कोणतं आव्हान म्हणतात? परवा पुण्यावरून येताना आमची सखोल चर्चा कुठे कुठे काय काय करायला पाहिजे, काय परिस्थिती आहे, पण एक निश्चित होतं, थोडं मनात नैराश्य होतच की आता लोकशाहीचं कसं होणार, लढणार कसं, असं तसं हे सगळं होतं की आता पुढे काय होणार, संविधानच बदलत आहेत। पण मुळात हाच प्रश्न आहे, जे जातात त्यांना, मग सचिन भाऊ असतील किंवा सगळे कोणी असतील, त्यांना हाच प्रश्न आहे। जे खासदार गेलेत किंवा आज हे गेलेले आहेत, पुढेही कोण जे फोडायला ते त्यांच्यावर लक्ष असतील, की जे आपली मंदिरं लुटत आहेत, अयोध्येचा जमीन घोटाळा ज्यांनी केला, उज्जैनमध्ये जमीन घोटाळा केला, अशी हिंदू मंदिरं लुटणाऱ्यांसोबत तुम्ही कशा बसू शकता? जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलू इच्छित आहेत, 2/3 पूर्ण जे काही मेजॉरिटी पाहिजे ते करून, 2/3 मेजॉरिटी करून, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान बदलायचं आहे, तुम्ही त्यांच्यासोबत कसे बसू शकता? आणि तिसरी गोष्ट म्हणजे, ठीक आहे, हे आम्ही थोडा खोलावर अभ्यास केल्यानंतर समजायला लागलेलं आहे की हे जे काही पहिलं ऑपरेशन टायगर होतं, मग आता हे आहे, मग सतत ही चर्चा चालली आहे। हे ऑपरेशन टायगर मुळीच नाहीये, हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याचा हा परिणाम आहे। हिंदी में जानना सुनील शिंदे असं म्हणतात की पक्षांना काही नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, सुनील शिंदे असं म्हणतात। मला वाटतं एक महत्वाची हीच गोष्ट आहे की ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, आणि ज्यांना समजतंय त्यांना हे कळतंय, जे कोणाला माहिती नाही, सुनील शिंदे यांचं असं म्हणणं आहे। वडरीमधून तुमच्या विरोधातील उमेदवार असतील का? अरे ठीक आहे ना, काही फरक नाही पडत, असले नसले तरी। म्हणजे सकाळी त्यांनी मला मेसेज पाठवले की उभे नाही राहणार, पण हे सगळ्या म्हणण्याच्या गोष्टी असतात। महत्वाची गोष्ट हीच आहे की कोणी कुठूनही उभं राहिलं। आपण पाहिलं ना, वाराणसीत पण 3दा एका उमेदवाराला मागे जावंच लागलं, ट्रेलिंग होतेच। आणि आज मी परत एकदा विचारतो, या देशातली लोक हे जी भाजप आज राम मंदिर बनवू म्हणून असंख्य कार्यकर्त्यांना ज्यांनी रस्त्यावर आणलं, आंदोलनं करायला लावले, आमच्यासारखे पक्ष ते आंदोलनात होते, भाजपने दंगली घडवून आणल्या, तेच आज राम मंदिर लुटत आहेत। आज दुसरी गोष्ट, हाच एक महत्वाचा प्रश्न पडतो की भाजपच्या कार्यकर्त्यांना आणि संघाच्या कार्यकर्त्यांना माझा सवाल आहे की एवढे सगळे लोक तुम्ही डोक्यावर बसून आज परत एकदा उपसभापती पदावर बसवले, का नाही कोणी भाजपचा कार्यकर्ता तिथे बसलेला आहे? जे 25-30 वर्ष घरदार सोडून भाजपसाठी प्रचार करतात, त्यांना बाजूला ठेवून तुम्ही हे उपरे बसवताय तुमच्या डोक्यावर, कसं चालतंय तुम्हाला? हे भाजपने विचार केला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा बोलतो की ऑपरेशन टायगर नाही, तर ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे, त्याच्यात आम्ही पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई होऊ शकते का? जी काही योग्य कारवाई असेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। पण दुसरी गोष्ट पुन्हा एकदा मी तुम्हाला विचारतो, भाजपचे कार्यकर्ते आज जे वर्षानुवर्ष काम करत घरदार सोडून इथपर्यंत पोहोचले आहेत, त्यांना काय उच्च पद मिळत नाहीत? एवढी सत्ता असताना, खालती 130 ते 136 त्यांचे आमदार आहेत, तरी देखील का नाही सत्ता मिळत? त्या सत्तेपासून दूर ठेवलं जातं का? तुम्हाला बाहेरचे लोक लागतात, एक तर तुमच्याकडे टॅलेंट नसेल किंवा तुमच्या कार्यकर्त्यांना पुढे आणायचं नसेल। शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची वरळी
पुढचे आमचे तिकडचे एक प्रश्न आहे मला. तुम्ही म्हणतात 2019ला पहिली सर्वात संधी तर आपण सचिन अहिरांना दिली होती. सुनील शिंदे असताना पहिली आमदारकी त्यांना दिली. त्या ठिकाणी नाही, पहिली आमदारकी सुनील शिंदेना मिळाली. पण सचिन अरे वरळीच असून तुम्ही अशा तुम्ही सचिन अहिरांना पण बघा, जे ज्यांना शब्द दिला आम्ही तो पाळला. आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल, नगरसेवक पदाचा असेल, कोऑपचं असेल, ज्यांना आम्ही शब्द दिले ते पाळले. आम्ही शब्द पाळणारे आहोत. तुमच्याकडून ती निष्ठा तुम्ही पाळताय की नाही हा तुमचा प्रश्न आहे, तो आमचा प्रॉब्लेम नाहीये. आम्ही जे शब्द देतो ते आम्ही पाळतो. तुम्ही जो आम्हाला शब्द दिला होता निष्ठेचा किंवा सोबत राहण्याचा या परिस्थितीमध्ये तुम्ही पाळला नाही, तुम्ही त्या वचनाला जगू नाही शकलात, हा तुमचा प्रश्न आहे. सुनील शिंदे सुद्धा नाराज असल्याचं दिसतंय. आदित्यजी, सुनील शिंदे तुम्हाला सुद्धा- अनेक सांगतात का? आता त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. केली जाते पंतप्रधान पदासाठीची काळजी का घेतली जाते? निश्चितपणे काळजी आहे. जर काल पण उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की जर एखादी मराठी व्यक्ती पंतप्रधान बनत असेल तर त्यांचे पंख छाटण्याचं काम चालू आहे. तसं आपण पाहिलं असेल तर नितीन गडकरीजींचे पंख छाटले नाहीत का? शिवराज सिंग चौहान खूप चांगले मुख्यमंत्री होते, वरच्या कॅबिनेटमध्ये घेऊन शांत केलंच ना त्यांना. तसंच आता जी काही चर्चा आमच्या कानावर तर येते, ही तुमच्या कानावर पण येत असेल. 29चे जे पंतप्रधान पदाचे चेहरे असतील त्याच्यात फडणवीस साहेबांचा चेहरा आहेच. भाजपकडून काही देशभरात आहे वगैरे हे आम्हाला माहिती आहे, पण भाजपकडून चर्चा तर आहे. मग त्यांचं ऑपरेशन कसं करायचं तर हे सगळं चालू आहे. शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का आदित्यजी? शिवसेना ही सत्ता पक्षांना संपवायची आहे का काय? मुद्दा हा आहे की नुसतं ऐका आम्हाला संपवून किंवा कोणाला संपवून ही सत्ता त्यांच्याकडे प्राप्त झालेलीच आहे ना. नुसतं सत्ता नकोय. 2/3 मताधिक्य घेऊन लोकसभेत आणि विधानसभेत त्यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलं होतं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून जे अधिकार आपल्याला मिळाले ते भाजपाला बदलायचे. गड आहे, वरळी, लालबाग, परळ, शिवडी गड राहणार. या ठिकाणी ऑपरेशन सुरुवात दिसणार की नाही, कारण का ते तुमच्या घरातच बसले. वैभवजी तुम्ही पण यासोबत ऑपरेशन टायगर हे सबसे भारी नदीचं अस्तित्व आहे. कहा जा रहा है कि वो 2022 में शिवसेना का जो बलुस्तान था वो उसी पर चुन कर आए थे और आज वो चुनाव चिन्ह एकनाथ शिंदे के पास है, इसलिए वो जो है देखिए, एक चोर के पास कोई चुनाव चिन्ह हो तो क्या वो चोरी लेजिटिमाइज की जाती है? तो कानून व्यवस्था किसके लिए? जो हम न्याय मांग रहे हैं वो इसीलिए है ना कि चोरी को लेजिटिमाइज ना किया जाए. क्या न्याय व्यवस्था इस चोरी को लेजिटिमाइज करेगी? अभी के भी जो सीजीआई साहब है उन्होंने भी कहा है कि जस्टिस डिलेड इज जस्टिस डिस्ट्रॉयड. और आप देख रहे हो जो टीएमसी के साथ हो रहा है, जो आम आदमी पार्टी के साथ हुआ है, जो हमारे साथ पहले हुआ. अगर हमारे केस में पहले ही न्याय मिल जाता तो ये स्थिति आज नहीं होती. और ये स्थिति सिर्फ राजनीतिक दलों की नहीं है, ये स्थिति इन्होंने संविधान की बना के रखी है, जिस संविधान का अपमान भाजपा कर रहा है. और हमारी यही अपेक्षा है कि न्याय व्यवस्था उस संविधान का आदर करे. आपके बेहतरीन में से सचिन एकनाथ शिंदे जी की ओर से ऐसा लग रहा है. देखो, ये ऑपरेशन टाइगर नहीं था. अगर आप इसमें थोड़ी पढ़ाई करें पूरे व्यवस्था की जो हुआ है, ये ऑपरेशन देवेंद्र फडणवीस है. उनके पंख को छाटा जाए. ऐसा क्यों लग रहा है आपको? ऐसा क्यों लग रहा है ना? ऐसा क्यों लग रहा है? आपको नहीं लगता? नहीं नहीं, पापा सुनते हुआ चाहे। आप उनकी बॉडी लैंग्वेज देखिए, आप उनके पावर्स देखिए, आप उनकी पिछले शायद यानी ये शायद उनका सीएम करके आखिरी सत्र हो सकता है. इसके बाद उनको शायद यूनियन कैबिनेट में लिया जा सकता है फडणवीस साहब को. लेकिन इसी का अर्थ यही होगा कि उनका ऑपरेशन सक्सेसफुल हो. सचिन रानी ये भी कह रहे हैं आपकी बेहद करीबियों में से हैं। वृद्धाश्रम में जाना चाहिए. आपकी बेहद करीबियों एक्चुअली को मैं ध्यान नहीं देता. आप अपने वो करीबियों बीएमसी का काम है, वो देख लेगी. आप अपने करीबियों को भी रोक नहीं पाए. लगातार ये विपक्ष है आरोप लगा रहा है भाई इसी तरह से आप पार्टी को संभाल नहीं पा रहे हैं. देखिए, करीबी हो करीबी ना हो, बात यही होती है कि आप किस नैतिकता के आधार पे चलते हैं. वही सबसे अहम मुद्दा होता है जीवन में. अगर आपको विधायक बनाया गया है, आपकी बेटी को हमने एनजीओ की जो कोटा है उसमें से प्रभाग समिति दी है, आपके भाई को बीएसटी की समिति दी है, आपको भारतीय कामगार सेना दी है, आपको और कोई यूनियंस दी है, तो नैतिकता के आधार पे आप तो उसी पार्टी के साथ रहना चाहिए. और अगर उतनी भी नैतिकता नहीं है तो आप आईने में कैसे देख सकते हो खुद को? सर के सचिवालय ने आपसे कोई बात करके आपको कोई स्पेसिफिक रीजन दिया कि इस रीजन की वजह से वो क्या switch है कर रहे हैं कि sides? जो पर्सनल रीजंस होते हैं जिनका दिल किसी और में अटक जाता है, तो क्या रीजन देंगे? आइए चलो चर्चा करते हैं. यहाँ क्या हमने कम दिया? बुलाइए आप भी, मैं तो यहीं खड़ा हूँ. नेताओं की फर्क में कहीं आप लोग शामिल रह गए. शायद हो सकती है, क्योंकि हम तो अंधविश्वास डालने वाले, हम अंधभक्त नहीं है. लेकिन जो साथ में होता है, जो आसपास होता है, उसमें हम अंधविश्वास करते हैं. आदित्य जी 2019 की आप हिंदी का बोल रहे हैं? हिंदी से तो तुम हिंदी में लग रहे हैं. क्या सबसे बड़ी चुनौती आप मानते हैं कि बिल्कुल
2029 का चुनाव भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती है। जिस भाजपा ने इस देश में और हम सबको लेके हिंदुत्व पे राजनीति की, जिस भाजपा ने इस देश में दंगे करवाए, आज भी पोलराइजेशन कर रहे हैं, जिस भाजपा ने राम मंदिर का मुद्दा लेके रथ यात्रा की इस देश में, वही भाजपा के लोग आज अयोध्या में जमीनों की चोरी कर रहे हैं, उसी में घोटाला कर रहे हैं। आज उसी भाजपा से ये अपेक्षित नहीं था कि उनके मुख्यमंत्री स्वयं उज्जैन में जाके वहां के मास्टर प्लान से छेड़छाड़ करे और वहां भ्रष्टाचार करे। आज ये जो सारे विधायक या सांसद भाजपा के साथ बैठ रहे हैं या भाजपा के पास जाएंगे, मैं उन्हें चैलेंज देता हूं कि आने वाले संसद के सत्र में पूछे उनसे कि उज्जैन में कैसे भ्रष्टाचार हुआ। मैं उन्हें चैलेंज देता हूं कि पूछे अयोध्या में क्या भ्रष्टाचार हुआ, क्यों घोटाला किया, हमारी हिंदुओं की जो भावना है उनसे क्यों खेला गया। आज मैं पूछना चाहता हूं इन्हीं सब लोगों से जो आज भाजपा के साथ बैठना चाहते हैं, तो देश के हिंदू ये भी पूछेंगे 29 में कि यही क्या वो भाजपा है जिन्होंने बाहर के लोगों को, जिन पे भ्रष्टाचार का आरोप है, जिन पे बड़े बड़े वीडियोस है, वो सारे लोगों को अपने सांसद बनाए, मंत्री बनाए, मुख्यमंत्री बनाए। क्या यही भाजपा है जो एक बार साफ थी और भ्रष्टाचार खिलाफी थी? क्या यही भाजपा है जो खुद को हिंदुत्ववादी कहलाती थी, जिसने आज अयोध्या में जब घोटाला हुआ, भ्रष्टाचार हुआ, कोई सवाल नहीं पूछने दिया, और उज्जैन में भी जो भ्रष्टाचार हुआ है तो मुख्यमंत्री नहीं बता रहे? तो भाजपा के लिए सबसे बड़ी चुनौती रहेगी। क्या 2029 में वर्ली विधानसभा से फिर एक बार चुनाव लड़ेंगे? आप जहां से बोलो वहीं से लड़ूंगे। बनारस से हो तो बनारस से लड़ूंगे। सत्ताधाऱ्यांकडून लड़ने में क्या है, जीतेंगे भी, क्योंकि ये हमारा गढ़ है। और आप देखोगे देश में परिवर्तन 29 में होगा। जिन्होंने अयोध्या में भ्रष्टाचार किया है, जिन्होंने उज्जैन में भ्रष्टाचार किया है, उन्हें ये देश की जनता स्वीकारेगी नहीं।